हॅलो शुभ दुपार। तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला 2 दिवस अगोदर शूट केलेला होता, तर तो येतोय। तर आज मस्त मी चालले होते लोणारवाडीला माझ्या माहेरी। तर आज मम्मीकडे नव्हती जाणार मी, आज जाणार होती माझ्या मैत्रिणीच्या घरी। तर का तर तिला डिलिव्हरी झाली आहे तर तिला बघायला जायचं होतं मला। तर ती महिन्याची होऊन गेली आहे, म्हणजे तिचं बाळ महिन्याचं कंप्लीट होऊन गेलं, पण मला जायला वेळच भेटला नाही। तर म्हटलं चला आज जाऊन येऊ। आणि जाताना मस्त आहे ना तिच्यासाठी फ्रॉक वगैरे तर गावातून घेतला होता, आणि मग इथे आलो, इथून बिस्किट वगैरे घेतलं आणि त्यानंतर गेलो। तर मैत्रीण म्हणजे अंकिता वहिनींची बहीणच होती। तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे की अंकिता वहिनी आणि मी क्लासमेट आहे। तर अंकिता वहिनींची त्यांची जॉईंट फॅमिली आहे ना, तर त्यांच्याच चुलत्याची तर तिचं नाव पूजा आहे। तर आम्ही सगळ्या क्लासमेटच होतो, तर तिला भेटण्यासाठी गेलेली होती मी। अंकिता वहिनींनी ते गेलो होतो त्यांच्या माहेरी। आता आलोय, मम्मीचे खूप कॉल येत होते, मिस्टरांचे पण, ते पण आले ना माझ्यासोबत। तर मिस्टर आलेले होते मला घेऊन, पण ते काही घरी आलेले नव्हते त्यांच्या, तर मम्मीच्या घरी येऊन बसलेले होते ते। तर मग त्यांचे पण कॉल चालू होते मला की लवकर ये असं। पूर्णाचा हा शुगावर अशी उलटी झाली बाबू, का बरं झोपलाय हा? बरं नाही का त्याला? आता जत्रा झाली ना कार्तिकीला, काय झालं बापडे माझ्या पिल्लूला? काय झालं? ताप आला? ताप आला? हा मी काय आणलं माहिती का तुझ्यासाठी? बघायचंय का तुला? तुला नाही शर्ट? काय काय पद्धती तुझ्यासाठी नाही आणलंय, मुलींना आणलंय, मुलींना। तर वहिनींनी मस्त आहे ना मिस्टरांसाठी पोहे केले होते आल्यानंतर। तर मी खाल्ले होते वहिनींच्या घरीच पोहे। त्यानंतर त्यांनी आल्यानंतर मस्त कडक पोहे केलेले होते। त्याला करमत मी आल्यावर, आणि मी रक्षाबंधनला येणार आहे 4 दिवस। हा पाहू नाही हा म्हणा, हा हो येऊ का? बाय। शिव सारखे तुझे पण दात पडले का? शिव दादाचे सगळे पडले, काय झालं? चला येऊ का? मॅटर नको आता। आज मम्मीकडे काही जास्त वेळ बसले नाही मी, जरा वेळ बसले आणि लगेच निघालो, कारण की उशीर झालेला होता घरी येण्यासाठी। त्यानंतर घरी आलो आणि ना हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतोय। तर आहे ना बोरखंदी ना, तर बोरमध्ये ना टाकण्यासाठी गुरुने आम्हाला आहे ना चांदीचा बेडूक, चांदीचा मासा आणि चांदीचे कासव अशा वस्तू घ्यायला लावलेल्या होत्या। तर त्या वस्तू आज आईंनी घेऊन आल्या होत्या। तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या वस्तू होत्या आणि चांदीच्या होत्या। तर त्या बोरमध्ये सोडायच्या होत्या आणि त्यानंतर बोर फिट करायची होती। तर मिस्टर आणि आई गावात गेल्या, त्यानंतर त्यांनी ह्या वस्तू आणल्या आणि नंतर आम्ही ना त्या बोरमध्ये त्यांची पूजा वगैरे करून बोरमध्ये सोडल्या। तर इकडे बोर पण फिटिंग करायला आलेले होते, तुम्ही बोरची मोटर नळी बघू शकता। तर बोर आहे ना 300 फूट खोल खणलेली आहे, आणि इकडे केबल वगैरे सगळं आणलेलं होतं। तर बोरचं पाणी इतकं प्रेशरने पडत होतं, तर तुम्हाला दाखवते मी आता बोरचं पाणी कसं पडतंय ते। तर खूप प्रेशरने मोटर फिट केल्यानंतर पडायला लागलेलं होतं।
तर बोर वगैरे फिट केली आणि त्यानंतर मी मस्तपैकी रेडी झालेले होते. तर आज कुठे जायचं होतं तर तुम्ही म्हणशाल रोजच तुम्हाला कार्यक्रम असतात. तर हो, हे खरं आहे की आमचे रिलेटिव्हच एवढे आहे की कार्यक्रम रोज असणारच. तर आज आम्ही निघालो होतो संध्याताईंच्या भाच्याचा साखरपुडा होता, तर तिकडे जायचं होतं आणि गर्दी तर खूप होती. आम्हाला यायला थोडा उशीर झालेला होता. तर तुम्ही बघू शकता इकडे खूप सारी गर्दी झालेली होती, कारण की आज बोर फिट करायचं होतं, त्यामुळे जरा जास्त उशीर होऊन गेला होता. तर इकडे ना नवरी ना पूजेसाठी पाटावर बसत होती. तर नवरी पण दिसायला छान आहे आणि नवरी पण लोणारवाडीचे आहे, नवरदेव पण लोणारवाडीचाच आहे, म्हणजे एकाच गावातले आहे. आणि नवरी ना माझ्या मम्मीचं घराजवळच राहते, म्हणजे माझं जिथं माहेर आहे ना तिथलीच आहे. तर छान आहे, लहानपणापासून आम्ही म्हणजे ओळखतो एकमेकींना. आणि त्या दिवशी आपल्या पूजेला जे गुरु होते ना तेच गुरु आज इथे पण साखरपुड्यासाठी होते. तर खूप गर्दी होती. ताई, जयाताई, अरुणाताई, आम्ही सगळेच आलेलो होतो. आणि इकडे ना नवरदेव पण मस्त पाटावर बसलेला होता आता पूजेसाठी. तर पूजा वगैरे झालेली होती. इकडे संध्याताईंचा लुक पण छान होता, मस्त साडी छान दिसत होती. इकडे सुवर्णाताई आणि संध्याताईंच्या मस्त गप्पा चाललेल्या होत्या आमच्या सगळ्यांच्या. त्यानंतर भाऊही आले आम्हाला विचारायला, किती बोलत होते एवढं लेट का आले. तर आम्ही बोललो की आज आहे ना बोरचं काम होतं, त्यामुळे जरा उशीर झाला. तर ते बोलले की आम्ही तुमच्या कार्यक्रमांना लवकर येतो, तुम्हीही आमच्या कार्यक्रमांना लवकर या, पण जरा उशीरच होऊन गेला होता. तर हा व्हिडिओ येतोय तुम्हाला कालचा. तर मस्त दुपारी सगळ्यांसाठी कॉफी ठेवली होती आणि छान अशी व्हिडिओला पण सुरुवात काल दुपारीच केलेली होती. सकाळी जरा कामं होती, त्यामुळे मग दुपारी व्हिडिओला सुरुवात केली. आणि इकडे सगळे मस्त आहे ना घराबद्दल सगळ्यांच्या गप्पा वगैरे चाललेल्या होत्या. आता घर होईपर्यंत सगळ्यांच्या अशाच गप्पा सुरू राहणार आहे. आज काय खरेदी केलंय नवीन? आणि तुला शाळेत बापरे खूप चमकायला लागलो ग, बाप रे. हे तुझी बॉटल दाखवलीच नाही, चला आपण बॉटल दाखवूया मस्त. चला. अरे बापरे, अंशू खूप पळती ग. थांब ग, आली 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 आली. कुठे गेली बॉटल? का थांब ना, मी इथे धुवून ठेवली बघ. तर अंशूची ही आहे न्यू बॉटल आणि हिच्यावर काय नाव आहे? नाव दाखव ना तुझं. नाही एवढं नाहीये, फक्त काय अंशू. तर खूप छान वाटलं ताई. आणि अंशू त्या का ऐक ना, त्या काकूंना थँक्यू बोल ना. थँक्यू नाही म्हणा, थँक्यू तुम्ही मला बॉटल पाठवल्याबद्दल. हा, तुला आवडली ना? छान आहे ना? तर ज्या ताईंनी बॉटल पाठवली ना तर अंशूला खूप आवडली आहे, ती तुम्हाला थँक्यू पण म्हणतीये. हा, तर याच्यामध्ये हे बघ कसं आहे रे. हा, लागलं टेम्परेचर. अंशूला खूप काही नवीन नवीन वस्तू भेटताय. आणि आज तुला शाळेतल्या दादाने गिफ्ट दिलं होतं, ते दाखव ना. हा चला दाखव. अंशू ना खूप कुठे काही लपून ठेवती. कुठे शोध. तर अंशूची ना बॉटल वगैरे अंशूने दाखवली. त्यानंतर सगळ्यांचा चहा पाणी झाला आणि मी ना सकाळी खूप सारे असे कपडे धुतलेले होते, तर ते सुकत टाकलेले होते ना. तर म्हटलं आता आहे ना बाहेरून काढून घेऊ आणि घड्या वगैरे घालू. तर कपडे ना आम्ही बाहेरच टाकतो, पण आज काही ऊन नव्हतं सुकण्यासाठी. कपडे वगैरे काढले आणि त्यानंतर आहे ना झाडू वगैरे मारून घेतला बाहेर, कारण की बाहेर पण आहे ना हवेने खूप धूळ येते. त्यामुळे मग 4 वाजता पण बाहेरचं सगळं अंगणवट्टे आम्हाला स्वच्छ करावं लागतं, पुसून पण घ्यावे लागतं, कारण की खूप जास्त धूळ असते. मुलं सायकल वगैरे खेळताना त्याची सगळी धूळ ओट्याला लटकलेली म्हणजे असते ना, त्यामुळे मग सगळं व्यवस्थित झाडून पुसून घ्यावं लागतं. जर बाहेरचा ओटा स्वच्छ असला ना तर मग घर जास्त खराब होत नाही. त्यामुळे मग सगळे ना झाडं आहे ना ते पण सुकलेली, त्यांची पण पाने पडतात, त्यामुळे ओटा जास्त खराब होऊन जातो. त्यामुळे मग ओटा आणि पहिलं झाडून घ्यावा लागतं. आणि घर वगैरे झाडून झालेली होती माझी, फक्त ओटाच झाडायचा राहिलेला होता आता. तर ओटा पण आता झाडून घेतला होता सगळा. मम्मी तुला एक सांगू का, तू खाली गेली ना तर महिन्यातून लाईटला फक्त भाडं घ्याय पुरतं येणार आहे तू.
तुला आधीच शब्द देतो. मिस्टरांचं चाललंय की खाली गेल्यानंतर वरण नाही. नाही इथं भाडे कसं द्यायचं. बघू आता. 2 रूम खाली हाजीना पॅक करायचं आहे. बाहेर आहे ना म्हणजे हे 2 रूम आणि जो रूम वापरणार त्याला वरच भेटणार. नाही रे, किचन आणि हा रूम एक, वरचे 2 वरती असंच किचन टाकायचं साधा किचन आणि तो एक. करम भाऊ आलाय रक्षाबंधनचं आमंत्रण द्यायला. नाही आपण एका बोलतो घ्यायला आलाय का? आज नाही निमंत्रण द्यायला येत्या, मग बाई सकाळी बॅग भरून येते, घ्यायला नाही येते कधी. मी मला 4 बहिणी, मी एकीला गेलो नाही गेलो. त्यांना निमंत्रण द्यायचं, भाड्याला पैसे द्यायचे. भाड्याला पैसे दे. नाही मी प्रत्येकाला 1000 रुपये भाड्याचे पैसे देते. 1000 रुपये दिलाय का? 1000 रुपये एका बहिणीला द्यायले, 4000 भाड्याला द्यायचे. हा हा, आमच्या एवढी परिस्थिती आर्थिक परिस्थिती. अरे पप्पाला लाख रुपये पगार, तुम्ही महिन्याला 2 लाख कमवित्या, शेतीचे 4 लाख रुपये महिन्याला घरात येते तुमच्या. तुम्ही म्हणते परिस्थिती नाही. तर करम भाऊ रक्षाबंधनचं आमंत्रण द्यायला आलेला होता मला. तर मिस्टरांचे आणि त्याचे मस्त हसी मजाक चाललेली होती. तर कायमच ते अशी चेष्टा मस्करी करतात. आणि इकडे संध्याकाळच्या जेवणासाठी मी मस्त तव्यावर कोरडं पिठलं आणि मेथीची भाजी, शेंगदाण्याची असा काही मेनू केलेला होता. तर चला आता सगळ्यांची जेवण वगैरे झाली आणि त्यानंतर म्हटलं की तुमच्यासोबत थोडंसं बोलू. तर तुम्हाला खूप सारे प्रश्न पडलेले होते, तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तर आता मी ज्या वेळेस आहे ना भूमिपूजनचा व्हिडिओ टाकला होता, तर त्या व्हिडिओला कमेंट होत्या की ताई तुमची जागा किती गुंठे आहे. तर 1.25 गुंठा आमची जागा आहे. आणि का बांधकाम करताय असे पण प्रश्न विचारले होते. का बरं तुम्ही जुनं घर सोडताय, जुनं घर तुमचंच आहे का, असे भरपूर काही ताईंनी प्रश्न विचारलेले होते. तर हो, जुनं घर हे आमचंच आहे आणि नवीन घर बांधतोय, तर तिथे राहायला जाणार आहे का असा पण प्रश्न विचारला होता. तर हो, आम्ही तिथे राहायला पण जाणार आहे. तर आता तर सध्या सिंगलच करणार आहे. प्लॅन मी नक्की अजून आम्हाला इंजिनियरने प्लॅन दिलेला नाहीये. ज्या वेळेस देईल त्यावेळेस मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि म्हणजे इथं काय प्रॉब्लेम आहे असं पण तर काही ताईंना वाटत होतं एवढं मोठं. तर इथे प्रॉब्लेम असा काही नाहीये. पण आहे ना आता किचन मला म्हणजे थोडासा हे करायचं होता, म्हणजे किचन ट्रॉली वगैरे करायचं होतं. तर आम्हाला इथे पण भरपूर खर्च येणार होता. आणि आम्हाला आहे ना म्हणजे हा हॉल आहे, ह्या हॉलच्या वरती गच्ची होम टूर काढताना मी तुमच्यासोबत दाखवलेलं आहे. तर तिथे आम्हाला बेडरूम काढायचे होते. पण मग याचं पण बजेट आम्हाला जास्त जात होता. मग म्हटलं तेवढ्याच बजेटमध्ये आमचं काम खाली पण होत होतं. तर म्हटलं इथं बांधण्यापेक्षा, कारण की तुम्ही बघताय आमचं प्रत्येक घराचं पार्टिशन वेगळं वेगळं झालेलं आहे. कसं झालेलं आहे, जेव्हा ऐन त्यांची परिस्थिती होती त्यानुसार त्यांनी सुधारणा केलेल्या आहे. माझं लग्न झालं तेव्हा ते म्हणजे वर 2, खाली 2, वर 2 असे 4च रूम होते. तर हॉल होता, खाली किचन होता छोटासा आणि वर 2 बेडरूम होते. अशी काही सोय होती. आणि मागे म्हणजे या जागेवर ओटा होता पूर्ण, त्याला तार कंपाऊंड वगैरे केलेलं होतं. तर वापरायला भरपूर जागा होती, पण घर छोटस होतं. तर पहिले ते त्यांनी जेव्हा त्यांचे म्हणजे ते राहायला आले तेव्हा त्यांनी पाटाईचं घर बांधलं. तर पाटाईचं घर त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलं ना. तर नंतर त्याच्या शेजारी लोड बेरिंग केली. मग त्याच्या शेजारी आम्ही हा हॉल, आता म्हणजे माझं लग्न झाल्यावर 3 ते 4 वर्ष झाले तेव्हा हा हॉल बांधला, हा RCC बांधला. तर 3 टप्प्यात असं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे मग आहे ना कोणतंच घर असं व्यवस्थित सुधरवता येत नाही. आणि म्हणून मग आहे ना खाली बांधण्याचा डिसिजन घेतला की खाली ना असं म्हणजे बेडरूम पण आमचे खालीच असणार आहे. तर सगळं असं व्यवस्थित होऊन जाईल आणि म्हणजे सुधरवायला आपण किचन ट्रॉल्या फर्निचर करायला पण आपल्याला व्यवस्थित वाटेल. त्यामुळे तर इथे काय करणार आहे तुम्ही जुन्या घरात, तर भरपूर त्यांना तोही प्रश्न पडलेला होता. त्यांनी मला तोही प्रश्न विचारला, पण मला एवढ्यांना काही कमेंटला उत्तरं देता येत नव्हती. तर आम्ही ना इथे ना बघू आता आमचं तर इथं आहे आमचं, कारण की एवढं मोठं घर आहे, याच्यामध्ये आमचं काही सामान नाही राहणार, काय करणार आहे. आणि सिटीमध्ये ना दर्जा रेट जास्तच असतो, त्यामुळे याचंही आम्हाला म्हणजे पैसे वगैरे इकडून चालू राहतील. त्यामुळे मग थोडंसं काहीतरी चाललंय आमचं. बघू आता, घराला तर वर्ष लागणार आहे
आणि बोर घेण्याचं खास कारण होतं आपला उन्हाळ्याचा सीझन. तर मागच्या उन्हाळ्यामध्ये पहिला सीझन होता आपला, त्यामुळे खूप त्रास झाला. कारण की उन्हाळ्यामध्ये पाणीच नाही येत, पाणी नाही येत आणि उन्हाळ्याच्या वस्तूंना तर भरपूर सगळं पाणी लागतं. तर आम्हाला इथून वेपर्स जायला लोणारवाडीला प्लांटवर, म्हणजे आमचं जारचा ऐकवाचा प्लांट आहे ना, तिथं जावं लागायचं. मग त्यामुळे मग आम्ही बोरचा डिसिजन घेतला आणि बोरला इतकं छान पाणी लागलं. आत्ताच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं ना की किती सुंदर, म्हणजे असं मोटर फिट केली ना तर छान पाणी येत होतं. आणि पाणी टेस्ट पण म्हणजे चेक पण केलं तर पाणी पण व्यवस्थित आहे. तर पाण्यात पण काही जास्त क्षार वगैरे असं काही पण नाहीये. तर म्हणजे तिथे ना पहिले बागायत जमीन होती, तिथे सगळी शेतीच होती, त्यामुळे मग तिथलं पाणी पण एकदम छान लागलंय. आणि तिथला एरिया पण आहे ना मुलांच्या दृष्टीने खूप छान आहे. त्यामुळे मग आपल्या नाही तर मुलांचा पण आपण आतापासून थोडासा विचार केला पाहिजे ना. म्हणून मग सगळ्यांचा घरच्यांचा डिसिजन झाला आणि मग आमचा तो खाली जाण्याचा प्लॅन ठरला. म्हणजे आता खालीच म्हणतो आम्ही, तर घराजवळ जवळच आहे ना, त्यामुळे मग आता खालीच म्हणतो असं समजून घ्या तुम्ही. तर त्या ठिकाणी घर बांधण्याचा आमचा निर्णय ठरलाय. तर आता आहे ना अजून तर काही कामाला फक्त भूमिपूजन झालंय, तर कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला दाखवेल. आणि अजून एक मला तुम्हाला जरा बॅड न्यूज आहे माझ्यासाठी, ती तुम्हाला सांगते. तर मी तुम्हाला मागेच बोलली होती की मी कानातले का घालत नाही, तर माझ्या कानाला जखम झालेली, म्हणजे पुढे आलेली होती, गाठ झालेली होती. तर मी आज डॉक्टरांकडे गेली होती. तर डॉक्टरांनी ना आज ती गाठ वगैरे बघितली आणि डॉक्टरांनी ना छोटंसं ऑपरेशन करायला लावलंय त्या गाठीचं. तर नेमकी 2 दिवस सणाचे आलेले, म्हटलं आता सण वगैरे झाला, म्हणजे रक्षाबंधन आलेले, तर रक्षाबंधन वगैरे झालं की मग म्हटलं करू आपण ऑपरेशन. पण मला तर आतापासूनच भीती वाटायला लागलीये, कारण की मला दवाखाना म्हटलं का ऑलरेडी खूप जास्त भीती वाटते. म्हणून मग मी जरा घाबरतेच आहे. आणि गाठ म्हणजे एकदम पोळीसारखी आलेली होती आणि ती नंतर मोठी मोठी होत गेली. तर मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही मला बघितलं असेल की मी इयरिंग्स म्हणजे कानातले जास्त काही वापरत नाही. तर मी पहिली वापरायची, पण नंतर आहे ना ते जशी गाठ ती मोठी व्हायला लागली ना, तर कानातले घातल्यावर पण मला त्रास व्हायला लागला. त्यामुळे मग मी कानातले पण नव्हते घालत जास्त. कुठे काही कार्यक्रम असला तरच कानातले घालत होते, नाही तर घरात डेली यूज साठी मी कानातले घालतच नव्हते. तर आज आम्ही चेक करून आलो तर डॉक्टर बोलले की ऑपरेशन, म्हणजे गोळ्या वगैरे देऊन दिल्या होत्या त्यांनी मला गोळ्या वगैरे, पण नंतर ते आता परत चेकअपला गेलो ना, ते बोलले आता गोळ्या देऊन पण नाही हे झालं तर ती नाही बसणार म्हणे, तुम्ही किती पण गोळ्या वगैरे खाल्ल्या तर तुम्हाला तिचं ऑपरेशन करावंच लागेल. तर मला ऐकून जरा टेन्शन आलंय, पण बघू आता ऑपरेशन करणं तर करावंच लागेल. तर चला आता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सांगून शेअर करू. तर बघू आता ऑपरेशनचं काय होतंय काय नाही. आणि आता मी म्हटलं तर शनिवार रविवारी जाऊन देऊ, मग सोमवारी आपण ऑपरेशन करू. तर चाललंय माझं की सोमवारीच करू, कारण की शनिवारी रक्षाबंधन आहे. मग 2 दिवस ते जाऊन देऊ आणि मग सोमवारीच ऑपरेशन करू. तर नक्की मी तुम्हाला तुमच्यासोबत पण काय होतंय माझं ते तुम्हाला शेअर करेल. तर चला आज आहे ना मस्तपैकी सगळ्यांची जेवण वगैरे झाली होती, म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत जरासं बोलावं, म्हणून मग बसली होती. आणि अंशू ते पण तिकडे, शिवचा चाललाय अभ्यास. अंशू पण तिकडच्या घरामध्येच खेळते, कारण की ती काही शांत बसत नाही. आणि त्यामुळे मग तिला म्हटलं का तू तिकडेच खेळ, मला इकडे शूट करायचंय. तर आजच्या व्हिडिओ संपवते. तुम्हाला कसं वाटलं आजच्या व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. असं तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना शुभरात्री.